कर भरा, टोल भरा आणि गर्दीमध्ये हाल होऊन मरून जा. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 32 तासाची वाहतूक कोंडी अनुभवलेल्या सर्व प्रवाशांच्या अक्षरशः याच भावना आहेत. आणि याला कारणीभूत आहे सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची या 5 गोष्टींवरची मिसिंग ऍक्शन. पहिली गोष्ट आहे मिसिंग इमर्जन्सी ऍक्शन प्लॅन. एक्सप्रेसवे वरती केमिकल टँकरची दुर्घटना घडली तर नेमक्या काय स्टेप्स घ्यायच्या याचा इमर्जन्सी ऍक्शन प्लॅनच या महाराष्ट्र सरकारकडे तयार नाहीये. त्यामुळे अक्षरशः प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णपणे भांबावून गेली होती. ही घटना घडून गेल्यानंतर आता सरकार म्हणतंय की आम्ही असा इमर्जन्सी ऍक्शन प्लॅन तयार करू, परंतु लोकांना घोषणा नकोय, लोकांना रिझल्ट हवेत. दुसरी महत्वाची गोष्ट मिसिंग इन्फॉर्मेशन. केमिकल टँकरची दुर्घटना घडल्यानंतर ती इन्फॉर्मेशन, ती माहिती खूप अगोदरच लोकांपर्यंत कळवायला पाहिजे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती लोकांनी येऊ नयेत अशा सूचना सरकारने देता येणं शक्य होतं, परंतु ते सरकारने केलं नाही. टोल नाक्यांवरती वाहतूक रोखून धरता आली असती, खूप अगोदरच वाहतूक डायव्हर्ट करता आली असती, परंतु ते सरकारने केलं नाही. आणि त्याच्यामुळे अक्षरशः हजारो वाहनं एक्सप्रेसवेवरती आली, दुर्घटना घडल्यानंतर सुद्धा आली आणि अक्षरशः 25 ते 30 किलोमीटर लांबच्या लांब लाईनी लागल्या आणि लोकांचे प्रचंड अतोनात हाल झाले. तिसरी मिसिंग गोष्ट आहे मिसिंग हेल्पलाईन. कुठल्याही पद्धतीची हेल्पलाईन या ठिकाणी मिसिंग होती. जे वरिष्ठ अधिकारी होते ते जागेवरती नव्हते. पोलीस आणि एनडीआरएफचे लोक आले, परंतु केमिकल ऍक्सिडेंट झाल्यानंतर, टँकरचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जी काही केमिकल एक्सपर्टची, हॅझार्डस मटेरियल एक्सपर्टची जी टीम पाहिजे ती टीम यायला तब्बल 15 तास लागले आणि याच्यामध्ये लोकांचे हाल अतोनात झाले. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की ही काही एक्सप्रेसवेवरची केमिकल टँकरची पहिली घटना नाहीये. डिसेंबर 2024 मध्ये अशाच पद्धतीची एक घटना घडली होती. 2023 मध्ये अशाच पद्धतीच्या 2 दुर्घटना घडलेल्या होत्या. मला वाटतं त्याच्यातनं बोध घेऊन सरकारने एक केमिकल आणि हॅझार्डस मटेरियलची एक रिस्पॉन्स टीम ही लोणावळ्यामध्ये तैनात करायला पाहिजे होती, परंतु सरकारने तैनात केली नाही आणि त्याचा फटका आपल्याला यावेळी बसलेला आपल्याला दिसून येतोय. चौथी मिसिंग गोष्ट आहे मिसिंग अकाउंटेबिलिटी. एवढी सगळी दुर्दशा झालेली असताना सुद्धा IRB कंपनी मात्र टोलची लूट कंटिन्युअस चालू होती. खूप उशीरपर्यंत IRB कंपनीकडून लोकांची टोल वसुली चालू होती. कुठल्याही पद्धतीने IRB कंपनीचे उत्तरदायित्व, अकाउंटेबिलिटी या प्रकरणामध्ये फिक्स करण्यात आली नाही. हे जे काही घेतलेला टोल आहे तो परत देण्याची तरतूद सुद्धा या सरकारने केली नाही आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये, प्रवाशांमध्ये अतिशय संताप आहे. तुम्ही टोल घेताना लोकांना सेवा द्या, एवढं नागरिकांचं साधं म्हणणं आहे. आणि 5वी महत्वाची गोष्ट आहे ती मिसिंग लिंक प्रोजेक्ट. बोरघाटाला एक पर्याय म्हणून एक दुसरा मिसिंग लिंक नावाचा जो 13 किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट गेली अनेक वर्ष चालू आहे. अद्याप हे प्रोजेक्ट कंप्लीट झालेला नाहीये. आणि या सर्व प्रकरणामध्ये लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला किड्या मुंग्यांसारखं मरू देऊ नका, आमचे हाल करू देऊ नका. आम्ही आमच्या घामाचा पैसा करांच्या स्वरूपातून देतो, टोलच्या स्वरूपातून देतो. आम्हाला चांगली सुविधा ही दिलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे की तुमच्या पक्षफोडीच्या राजकारणाला, तुमच्या आमदार पदवीच्या राजकारणाला लोक अक्षरशः वैतागलेले आहेत. लोकांना आता रिझल्ट हवाय, लोकांना आता सेवा हवेत.